Hello students, welcome to the Ravindra's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our first lesson exercise, and the lesson name is, see, this is your science book. हे तुमचं science book आहे, general science for standard 7, आणि यातला जो तुमचा पहिला धडा आहे तो आहे the living world adaptation and classification. तर याच्यामध्ये जे एक्सरसाइज आहे ती आपण आता सोडवतोय. तर ह्या एक्सरसाइजचा पहिला प्रश्न आहे फाइंड माय मॅच. तर आपण याचा मॅच शोधून द्यायला मदत करायची आहे. तर पहिला आहे लोटस, ॲलोई, कॅक्टस अँड व्हीनस फ्लाय ट्रॅप. तर लोटसचा मॅच ट्रॅप करूयात आपण. इथे बघा, फ्लावर अँड लीव्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स, hostorial roots for absorption of food, adapted to live in desert, adapted to live in water. So let's find out the match. Lotus is adapted to live in water. So lotus for D. Aloe, so answer is adapted to live in deserts. Cascata, hostorial roots for absorption of food, B. And Venus flytrap, flower and leaves attract insect. Okay, so answer is lotus D, aloe C, cascata B, and Venus flytrap is A. Okay, so let's move towards the second question, and the second question is read the paragraph and answer the following questions. So I am going to read this paragraph first. Afterwards I am going to give you each and every question's answer. तर मी आता हा पॅराग्राफ वाचते, ह्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी देणार आहे. आय एम पेंग्विन, मी पेंग्विन आहे. आय लिव्ह इन पोलार रिजन, मी पोलार रिजन मध्ये राहतो. कवर्ड बाय स्नो, इथे सगळा बर्फ असतो. माय ॲब्डोमेन इज व्हाईट, माझं जे पोटाचा भाग आहे तो पांढरा आहे. माय स्किन इज थिक विथ अ लेअर ऑफ फॅट अंडरनीथ, आणि माझी जी त्वचा आहे ती पूर्ण कशी आहे, ती फॅट आहे सगळं स्किनच्या खाली. माय बॉडी इज अ स्पिंडल शेप, आणि कसा आहे, असा लंब शेप आहे त्याचा. दोन टोकं अशी निमुळती, बाकी मध्यभाग फुगीर आहे. माय विंग्स आर स्मॉल, आणि त्याचे पंख खूप छोटे असतात. माय टोज आर वेब्ड, आणि त्याचे पाय कसे असतात, एकदम वेब्ड म्हणजे चिकटलेले असतात. अँड वी लिव्ह इन फ्लॉक्स, आणि आम्ही नेहमी थव्यात एकत्र राहतो. सो याचे आन्सर्स बघूया. क्वेश्चन नंबर 2, रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए, why is my skin white and thick, and why is there a thick layer of fat underneath? Answer is, penguin lives in extremely cold polar region. The region is always covered over with ice. It has thick skin with a thick layer of fat underneath. It does not allow the body heat to escape out. Due to white color, it can mix with the surrounding and cannot be easily located. It seeks protection against predators. तर याचा अर्थ असा आहे की पेंग्विन हा एक्स्ट्रीमली कोल्ड रिजनमध्ये का राहतो, कारण त्याच्या रंगामुळे तो आरामात लपू शकतो, आणि त्याच्या अंगात जी चरबी असते, फॅटचा लेअर असतो, त्याच्यामुळे त्याला उष्णता मिळू शकते आणि थंडीपासून बचाव होतो, आणि तो बाहेरच्या सराउंडिंगमध्ये इझिली दिसत नाही. आणि इट सिक्स प्रोटेक्शन अगेन्स्ट द प्रेडिएटर, म्हणजे त्याला प्रेडिएटरपासून संरक्षण मिळतं. Question number 2, why do we live in flocks sticking close to each other? Sticking close to each other म्हणजे हे जमावात का राहतात, सगळे चिटकून का राहतात एकमेकांना, पेंग्विन? आन्सर इज, बाय स्टेइंग अ फ्लॉक वन इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट द अटॅक फ्रॉम predators, and it become easier for parental care. And also by sticking to each other, the body heat is not lost to the surrounding. कारण जेव्हा हे एकत्र राहतात, जमावत राहतात, त्याच्यामुळे काय होतं, त्यांना एकमेकांची ऊब मिळते, आणि त्यांचं पॅरेंटिंग जे असतं, मुलांना सांभाळणं, तेही सोपं होतं, त्यामुळे ते एकमेकांच्या सोबत राहतात. सी, विच जिओग्राफिकल रिजन डू आय इनहेबिटेड अँड वाय? मी कोणत्या भागामध्ये राहतो आणि का? Answer is, penguin stays in polar region, especially in Antarctic region. There is abundant food available for the penguins, and thus they are still here. म्हणजे पेंग्विन हे पोलार रिजनमध्ये राहतात, आणि त्याच्यामुळे काय, त्या अँटार्क्टिक रिजनमध्ये, त्यामुळे तिथे त्यांना भरपूर प्रमाणामध्ये अन्न मिळतं, आणि म्हणून ते तिथं असतात. Which adaptations should you have to enable you to live permanently in the polar region? Why?
तुम्हाला जर पोलर रिजनमध्ये राहायचं असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचं ॲडॅप्टेशन कराल, स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस आणाल? तर आन्सर आहे इन ऑर्डर टू परमनंटली इनहॅबिटेड इन द पोलर रिजन द बॉडी शुड बी अडॅप्टेड टू कोल्ड टेम्परेचर. जर आपल्याला पोलर रिजनमध्ये राहायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिलं बॉडीला टेम्परेचर, कोल्ड टेम्परेचर मिळणं पासून प्रोटेक्शन करण्यासाठी बॉडी डेव्हलप व्हायला पाहिजे. अँड देअर शुड बी अ थिक लेअर ऑफ फॅट अँड स्किन, थिक स्किन टू प्रोटेक्ट द बॉडी. आपल्या शरीरात मेन म्हणजे फॅट भरपूर पाहिजे आणि जाड स्किन पाहिजे. द ॲबिलिटी टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर शुड बी एक्स्ट्रीमली गुड फॉर द सर्वायवल. आणि जर आपल्याला टिकायचं असेल तिथे तर आपल्याला आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करता यायला पाहिजे, कमी जास्त. हू इज लाईंग, आता इथे क्वेश्चन नंबर 3 आहे, हू इज लाईंग म्हणजे कोण खोटं बोलते? तर कॉक्रोच आहे आय हॅव 5 legs, तो असं म्हणतोय. तर आन्सर आहे कॉक्रोच इज लाईंग, कॉक्रोच हॅज 6 legs. दुसरं आहे हेन काय म्हणतीये, माय टोज आर वेब्ड, ती म्हणते माझे टोज वेब्ड आहे म्हणजे जोडलेले, बदकाचे कसे पाय असतात तसे. तर आन्सर आहे हेन इज लाईंग, टोज आर नॉट वेब्ड. तिसरा आहे कॅक्टस, माय फ्लेशी ग्रीन पार्ट इज अ लिफ, तो म्हणतोय जो माझा भाग असतो कॅक्टसचा तो पान आहे. तर आन्सर काय, कॅक्टस इज लाईंग बिकॉज इट्स फ्लेशी अँड ग्रीन पार्ट इज स्टेम, कारण त्याचं ते मूळ असतं, खोड असतं. क्वेश्चन नंबर 4, रीड ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, राईट अ पॅराग्राफ अबाउट ॲडॅप्टेशन विथ रेफरन्स टू ईच स्टेटमेंट. पहिला आहे देअर इज एक्स्ट्रीमली हीट इन डेझर्ट, ग्रासलँड आर लश ग्रीन, इन्सेक्ट्स आर फाउंड इन लार्ज नंबर आणि वी हाईट. तर आपण आता याच्यावर पॅराग्राफ तयार केलेला आहे, प्रत्येक स्टेटमेंटवरती काही लाईन्स लिहिलेल्या आहेत, तर तुम्ही बघून घ्या. देअर इज अ एक्स्ट्रीम हीट इन डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये प्रचंड उष्णता असते. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिसाइडिंग इन एक्स्ट्रीम हीट ऑफ डेझर्ट शो ॲप्रोप्रिएट ॲडॅप्टेशन्स इन देअर स्ट्रक्चर ऑफ बॉडी अँड देअर लाईफ प्रोसेसेस. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते वाळवंटात राहतात, त्यांनी काय केलेलं आहे, त्या ॲडॅप्टेशन केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये वाळवंटात राहण्यासाठी. कॅमल शोज मेनी ॲडॅप्टेशन्स लाईक मॉडिफाईड लेग्स, म्हणजे जो कॅमल आहे त्यांनी स्वतः शरीरामध्ये इतके बदल घडून आणले, जसं की त्याचे मॉडिफाईड लेग्स आहे, आईज आहे, नोज अँड द हम्प ऑन द बॅक, म्हणजे त्याच्या पाठीवर जे कुपड असतं त्याला हम्प म्हणतात. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स अँड लिझर्ड्स एस्केप द हीट ऑफ द सन बाय रिमेनिंग इनसाइड डीप ब्युरोज ड्युरिंग डे टाईम. म्हणजे हे सगळे जे रॅट्स आहे, स्नेक्स आहे, स्पायडर्स, लिझर्ड्स आहे, हे काय करतात, जमिनीमध्ये खोल राहतात दिवसभर. प्लांट्स लाईक डिफरंट स्पीसीज ऑफ कॅक्टी म्हणजे कॅक्टस व्हरायटीचे स्पेसीस हॅव स्पेशली मॉडिफाईड बॉडी स्ट्रक्चर विथ विच दे सर्वाइव्ह इन द एक्स्ट्रीम हीट टू. म्हणजे उष्णतेच्या प्रदेशामध्ये राहण्यासाठी त्यांनी स्वतः शरीरामध्ये खूप बदल करून घेतलेले आहेत. बी, ग्रासलँड्स आर लश ग्रीन, म्हणजे आपल्याला जे ग्रासलँड्स दिसतात की जे गवताळ प्रदेश असतात ते कसे आहेत, लश ग्रीन म्हणजे एकदम असे सदाहरित आहेत, भरलेले आहेत. द वॉटर, आता ह्याचं कारण बघा, द वॉटर अवेलेबिलिटी इज ॲम्पल इन ग्रासलँड, म्हणजे जे गवताळ प्रदेश असते ते पाण्याचा उपलब्धी खूप असते. देअरफॉर देअर इज अ प्लेंटी ऑफ ग्रास अँड श्रब्स, द फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस होल्ड द सॉईल पार्टिकल्स अँड प्रिव्हेंट सॉईल इरोजन. सॉईल इरोजन म्हणजे काय की जमिनीची धूप होणं. जेव्हा जमिनीला मुळांनी घट्ट धरून ठेवलेलं असतं तेव्हा जमिनीची धूप होत नाही, जमीन माती वाहून जात नाही. पण जेव्हा जमिनीला धरून ठेवलेलं नसतं, झाडं नसतील, ती जमिनीत पाणी पडलं, पाऊस आला तर पटकन माती वाहून जाते. ते इथे काय केलं आहे की जे ग्रास असतं त्याला मुळं कशी असतात, तंतुमय मुळं असतात, फायबरस मुळं असतात, धरून ठेवतात जमिनीला, त्यामुळं प्रिव्हेंट सॉईल इरोजन, जमिनीची धूप होणं थांबतं. In equatorial regions, there is a lush green growth due to sunlight and abundance of water. म्हणजे जो इक्वेटोरियल रिजन आहे तिथे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये गवताळ प्रदेश दिसतो, कारण तिथे काय असतं, उत्तम सूर्यप्रकाश आणि पाणी. प्लांट कव्हर ऑन ऑल द साइड्स ग्रासलँड लुक लश ग्रीन, आणि सगळीकडे गवत असल्यामुळे आपल्याला ते ग्रीन लश म्हणजे सदाहरित दिसतं. इन्सेक्ट्स आर फाउंड इन लार्ज नंबर्स. आता ह्याचा आन्सर काय, इन्सेक्ट्स ॲडॅप्ट टू एनी काइंड ऑफ हॅबिटॅट, म्हणजे इन्सेक्टला तुम्ही कुठेही ठेवा ते कसेही राहतात, त्यांना जगतातच. सम इन्सेक्ट्स कॅन फ्लाय, काही उडतात. दे हॅव ॲडॅप्टेशन्स लाईक लाईट बॉडीज हू पेअर्स ऑफ विंग्स अँड टू हेल्प देम फ्लाईंग, म्हणजे त्यांचे शरीर इतकी हलकी असतात आणि त्यांचे दोन म्हणजे 2 पेअर्स ऑफ विंग्स, त्यांचे 2 पंख असतात उडण्यासाठी. सम इन्सेक्ट्स आर ऑल्सो ॲक्वॅटिक, सम स्टे नियर वॉटर बॉडीज, सम आर इन डेझर्ट टू. म्हणजे काही इन्सेक्ट्स हे पाण्याजवळ असतात, काही इन्सेक्ट्स हे अगदी वाळवंटात सुद्धा आपल्याला दिसतात आणि पाणथळ जागेत पण दिसतात. मेनी हॅव ॲबिलिटी टू
कॉबिफ्लेक विथ द एन्व्हायरमेंट दे एस्केप द अटेन्शन ऑफ द प्रेडेटर्स. म्हणजे ते कुठल्याही परिसराशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. अँड दे कॅन रिप्रोड्यूस इन लार्ज नंबर्स. आणि त्यांचं उत्पादन प्रचंड असतं. प्रजोत्पादन म्हणजे त्यांना मुलं जन्माला घालण्याची कपॅसिटी खूप असते. अँड ड्यू टू ऑल सच अडॅप्टेशन्स इन्सेक्ट्स आर फाउंड इन लार्ज नंबर्स. त्याच्यामुळे इन्सेक्ट्स खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. वी हाईटचं काय बघा. सम ऑफ दोज हाईड आर वीक ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय, कोण लपतं, जे वीक ऑर्गॅनिझम्स असतात लपतात. इन ऑर्डर टू सीक प्रोटेक्शन फ्रॉम एनिमीज दे हाईड इन देअर हॅबिटॅट. आणि काय करतात, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणात ते लपून राहतात. द कॉलरेशन ऑफ देअर बॉडी मिक्सेस विथ द सराउंडिंग अँड दस एनिमीज डू नॉट सी धिस हायडिंग क्रिएचर्स. त्यांच्या अंगावरचे जे रंग असतात ते इतके साधर्म आणणारे असतात निसर्गाशी, त्यामुळे ते सहज लपू शकतात. सम ऑफ देम हाईड ऑल्सो फॉर कॅचिंग प्रे. आणि काही तर फक्त भक्ष्य पकडण्यासाठी सुद्धा लपतात. Chameleon lizard can change color rapidly and become unnoticeable. जर तुमच्या आसपास जरी शॅमिलियन असेल तरी तुम्हाला दिसणार नाही, कारण त्याची क्षमता अशी असते की तो बरोबर लपून राहतो. दिस हेल्प देम टू कॅच देअर प्रे इझिली. आणि त्यांचं भक्ष्य त्यांना सहज पकडतात. वी हॅव लॉंग इयर्स. आम्हाला कान असतात मोठे. का? आन्सर बघा. लॉंग इयर्स आर सीन इन हार्बिओरस. लांब जे कान असतात ना शाकाहारी प्राण्यांमध्ये दिसतात. दे हॅव टू बी अलर्ट फ्रॉम द अटॅक ऑफ प्रेडिएटर कार्निव्होर. म्हणजे मांसाहारी प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण होतं. दे कॅन मूव्ह देअर इयर्स टू लोकेट द ॲप्रोप्रिएट प्रे. आणि ते त्यांचे कान हलवतात ॲप्रोप्रिएट प्रे म्हणजे योग्य भक्ष्य मिळवण्यासाठी. इन केस ऑफ सच डेंजर डिड रन अवे इन अ हर्ड. आणि पटकन त्यांना पळता येतं. हॅव्हिंग लॉंग इयर्स इज अन ॲडॅप्टेशन टू एस्केप फ्रॉम एनिमीज. आणि या शाकाहारी प्राण्यांकडे शारीरिकदृष्ट्या मांसाहारींपेक्षा कमी ताकद असते, पण लांब कानामुळे त्यांना पटकन कळतं कुठे काय चाहूल लागते. ते पळू शकतात आणि स्वतःचा बचाव करू शकतात. क्वेश्चन 5. आन्सर इन द फॉलोइंग. Question 5. Answer the following. The first question is, why is the camel called the ship of the desert? कॅमलला का म्हणतात वाळवंटातलं जहाज? आन्सर इज फर्स्ट. आता या मुद्द्यांमध्ये लिहिलं. सो राईट युअर आन्सर इन पॉईंट. सो इट इज इझी टू यू फॉर अंडरस्टँड इट अँड ऑल्सो टू मेमराईज इट. लक्षात ठेवण्यासाठी आणि लिहिण्यासाठी सोप्पा पर्याय पॉईंटमध्ये उत्तर लिहितं कायम. काय सायन्समध्ये तर खूप फायदा होतो. तुम्ही पॉईंटमध्ये उत्तर लिहिलं की तुम्हाला हमखास पैकीच्या पैकी मार्क मिळतात. सो गेटिंग गुड मार्क्स प्लीज राईट डाऊन आन्सर्स इन पॉईंट्स. आन्सर, द स्किन ऑफ कॅमल इज थिक. सेकंड, द लेग्स अलॉंग विथ द कुशन्ड सोल्स. म्हणजे त्याची स्किन एक तर जाड असते, पायाचे जे तळवे असतात ते कुशन सोल्स असतात त्याचे, मऊ मऊ गाद्यांसारखे. देर इज अ फॉन्ड ऑफ स्किन फॉर प्रोटेक्शन ऑफ नॉस्ट्रिल्स. आणि त्याच्या फोल्ड ऑफ स्किन म्हणजे त्याच्या नाकाची तर घडी असते एका त्वचेची, त्याच्यामुळे त्याला त्रास होत नाही रेतीचा. द आयलॅशेस ऑफ लॉंग अँड थिक अँड दस दे प्रोटेक्ट द आईज. आता कोणापासून संरक्षण करतात हे? वाळवंटामध्ये रेती असते, रेती ते धुळीची वादळं उठतात आणि मग त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचे जे नॉस्ट्रिल्स असतात, ते जे घडी असते ती स्किनची, ती त्यांना प्रोटेक्ट करते. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक अँड दस दे प्रोटेक्ट द आईज. आणि डोळेसुद्धा त्या लॉंग आयलॅशेसमुळे वाचतात. फॅट इज स्टोर्ड इन द हम्प. आणि त्यांच्या जे पाठीचं कुबड असतं त्याच्यावरती फॅट स्टोअर केलेलं असतं. ड्यू टू विच इट कॅन सर्वाईव्ह फॉर अ लॉंग टाईम विदाउट वॉटर. तुम्हाला माहिती आहे का उंट कितीही काळ पाण्याशिवाय राहू शकतो? त्याचं कारण आहे की तो वाळवंटात तासून तास प्रवास केला तरी तो पाण्याशिवाय जगू शकतो. साधारणतः कोणताही प्राणी वाळवंटात जगू शकत नाही, कारण पाण्याशिवाय आपण अगदी आपल्याला काहीच सुधारणार नाही, पण तो सर्वाईव्ह करू शकतो. All of such adaptations, camel becomes the most suitable to walk in the desert. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, तो सगळ्यात सुटेबल आहे डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटात प्रवास करण्यासाठी. दस इट इज यूज्ड ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड इट्स कॉल्ड शिप ऑफ द डेझर्ट. आणि त्याच्यामुळे प्रवास करण्यासाठी योग्य असल्यामुळे त्याला शिप ऑफ द डेझर्ट असं म्हणतात. हाऊ कॅन द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड ॲकेशिया लिव्ह इन डेझर्ट विथ स्कार्स वॉटर. म्हणजे प्लांट्स आहेत कॅक्टस आणि ॲकेशिया, हे डेझर्टमध्ये कसं काय राहू शकतात? तर आन्सर आहे कॅक्टस अँड ॲकेशिया आर प्लांट्स दॅट ग्रो इन डेझर्ट. ते वाळवंटातच उगवतात कॅक्टस आणि ॲकेशिया. दे शो ॲडॅप्टेशन टू सर्वाईव्ह इन द स्कार्सिटी ऑफ वॉटर. आता हे जे प्लांट आहे कॅक्टस आणि ॲकेशिया वाळवंटात आहे, वाळवंटात पाणी नाही आहे, पण हे वाळवंटात उगवतात म्हणून त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतलेत
कॅक्टस डज नॉट हॅव लीव्स. कॅक्टसला पानं नसतात. लीव्स आर मॉडिफाईड इंटू थॉर्न्स. त्यांनी पानाचं रूपांतर या प्लांट्सनी काय केलंय, काट्यांमध्ये केलंय. देअरफॉर वॉटर इज नॉट लॉस्ट बाय एव्हॅपोरेशन थ्रू लीव्स. म्हणजे काट्यामध्ये पानांचं रूपांतर झाल्यामुळे इव्हॅपोरेशन प्रोसेस स्टॉप होते. इव्हॅपोरेशन म्हणजे काय की जेव्हा एखादं पान असतं त्याच्यामधनं सूर्य काय करतो, सगळं पाणी मॉइश्चर काढून घेतो, मग ते पान सुकून जातं. पण ती प्रोसेस इथे स्टॉप होते कारण ते पानांचं रूपांतर कशामध्ये झालं, काट्यांमध्ये झालं. ओके. द स्टेम टेक्स ऑफ द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस अँड हेन्स इट टर्न्स फ्लेशी अँड ग्रीन. आणि जे त्याचं खोड असतं ना, त्याने काय घेतलेलं आहे, त्याने फोटोसिंथेसिस म्हणजे काय, अन्न तयार करण्याची प्रक्रिया त्या स्टेममध्ये होते, त्याच्यामुळे तो फ्लेशी आणि ग्रीन असतो. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स. आणि ह्या ज्या स्टेम्स, त्याचं जे खोड आहे त्याच्यावरती काय असा चिकट असा वॅक्सी सबस्टन्स असतो. रूट्स ऑफ दिस प्लांट्स पेनेट्रेट डीप डाऊन इन टू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. आणि या ज्या कॅक्टस व्हरायटी यांची जी मुळे ना खूप खोल जातात पाण्या शोधामध्ये. ऑल सर्च ॲडॅप्टेशन्स हेल्प द कॅक्टस अँड ॲकेशिया टू सर्वाइव्ह इन डेझर्ट विथ द स्कार्स ऑफ वॉटर. आणि या सगळ्या ॲडॅप्टेशनमुळे कॅक्टस आणि ॲकेशियाला सर्वाइव्ह करता येतं. व्हॉट इज द इंटर रिलेशनशिप बिटवीन ॲडॅप्टेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर सराउंडिंग्स. आन्सर इज, म्हणजे प्रश्न समजून घ्या. व्हॉट इज इंटर रिलेशन बिटवीन ॲडॅप्टेशन ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर सराउंडिंग. म्हणजे प्राणी आणि त्यांचं जे सराउंडिंग आहे याच्यामध्ये प्राण्यांनी सराउंडिंगशी समायोजन कसं केलं. म्हणजे ॲडॅप्टेशन म्हणजे काय की भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी प्राणी स्वतःमध्ये जो बदल करतात त्यांना ॲडॅप्टेशन म्हणतात. तर इथं कसं केलं बघा. ॲडॅप्टेशन्स आर द चेंजेस दॅट टेक प्लेस इन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी. म्हणजे स्वतःच्या स्ट्रक्चर, शरीर रचनेमध्ये आणि ह्याच्यामध्ये बदल करणं. These modifications in various organs and life processes help the organism to live, feed and reproduce and create a new generation. म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये जे बदल केले त्याच्यामुळे त्यांना खाणं, प्राणी प्रजोत्पादन करणं, नवीन जनरेशनला आणणं हे सगळं शक्य होतं. They also help in the protection of the organism against the predator. आणि हे काय होतं, त्यांना प्रेडिएटरपासून वाचणं सोपं पडतं. Depending upon the habitat and its geographical conditions, the organism acquire corresponding adaptation. म्हणजे पाणथळ प्रदेशातले प्राणी त्या पाणथळ जागेप्रमाणे ॲडॅप्टेशन करतात. उष्ण प्रदेशातले प्राणी त्याप्रमाणे करतात. त्यामुळे ते जगू शकतात आणि टिकू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड. आता क्लासिफाईड कसे होतात ऑर्गॅनिझम. ॲनिमल्स अँड प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे त्यांच्या गुणधर्मानुसार ते वेगळे होतात. उदाहरणार्थ मी अगदी सोपं उदाहरण सांगते. जर तुम्हाला भाजी विकत घ्यायची असेल आणि तुम्ही भाजी विकत घेऊन आलात बाजारात ना, आईनं भाजी आणली, बाबांनी भाजी आणली, सांगितलं बाळा फ्रीजमध्ये सगळं सामान ठेवतं, तुम्ही काय कराल, टोमॅटो वेगळे काढाल, काकडी वेगळी काढाल, कांदा वेगळा काढाल. तर अशाच प्रकारे गुणधर्मानुसार क्लासिफिकेशन होतं. Based on basic similarities and differences, the organisms are classified into groups and subgroups. त्यांच्या बेसिक साध्या सिमिलॅरिटीज त्यानुसार त्यांचे ग्रुप्स ठरवले जातात किंवा सब ग्रुप्स पाडले जातात. अ हायरार्की इज फॉर्म डिपेंडिंग अपॉन द फीचर्स. आणि जसे फीचर्स असतात एखाद्या प्राण्याचे त्याप्रमाणे त्याची हायरार्की ठरली जाते. In this way, the organisms are placed in a suitable groups and classification is achieved. आणि अशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. So guys, we have solved all the question answer. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहून झालेली आहेत, सोडवली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना फायदा होऊ द्या. आणि मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला जर चॅनल वेगळे व्हिडिओ हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तुमच्या मोबाईलवर याचं नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.